विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की ग्रामीण समुदाय म्हणायचं कशाला. आपण त्याच्या व्याख्याही अभ्यासल्या. यानंतर आता पुढचा भाग आपण पाहूया, ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये. तर ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये हा भाग जर पाहिला तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ग्राम समुदाय. पहिलं वैशिष्ट्य आहे ग्राम समुदाय. आता पहा, हा ग्राम समुदाय म्हणजे या ठिकाणी राहणारे लोक हे ग्रामीण भागामध्ये राहत आहेत. आपल्या गरजांची परिपूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळातच व्याख्येमध्ये आपण पाहिलं की हा जो समुदाय, हा जो समाज एका ठिकाणी राहतोय, एका समान पद्धतीच्या जीवन पद्धती हा या ठिकाणी जगतोय, संख्येनं कमी आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये ऐक्य भावना ही मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक गरजांच्या पूर्ततेवर ग्रामीण भागाचा विकास हा आधारित असतो. म्हणजे साधारणतः हा गावामध्ये राहणारा, खेड्यामध्ये राहणारा हा समाज असलेला दिसतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य याचं सांगता येतं, आकाराने लहान भूप्रदेश. तर पहा, ग्रामीण भागाचा आकार जर आपण पाहिला, याचा भूप्रदेश जर आपण पाहिला तर तो अतिशय लहान आहे. कारण की व्याख्या पाहत असताना आपण पाहिलं, ज्या ठिकाणची लोकसंख्या ही 5,000 आहे त्याला आपण ग्राम किंवा खेड म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणतः 5,000 लोकवस्तीचं हे केंद्र आहे. म्हणजेच आकार हा लहान आहे. ज्यावेळेस आपण शहरी भाग अथवा नागरी भागाशी याची तुलना करतो त्यावेळेस असं दिसतं की याचा आकार हा नागरी भागापेक्षा लहान आहे. लोकसंख्येची घनता या ठिकाणी कमी आहे आणि त्याला साधारणतः आपण ग्राम अथवा खेडा असं म्हणतोय. म्हणजे भूप्रदेश हा लहान असलेला दिसतो. तिसरं वैशिष्ट्य सांगता येतं कृषी क्षेत्राचे वर्चस्व. कृषी क्षेत्राचे वर्चस्व म्हणजे शेतीचं वर्चस्व. आता पहा, ग्रामीण भाग हा कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेला भाग आहे. म्हणजे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. ते आपली उदरनिर्वाह, आपली उपजीविका हे शेती आणि शेतीवर आधारित असलेल्या व्यवसायाच्या आधारे पूर्ण करत असलेले दिसत आहेत. भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जर आपण पाहिलं तर भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जवळपास 40% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या. तर या ठिकाणी 60%पेक्षा अधिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आकडेवारी वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विचारली जाऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 40% वाटा हा कृषी व्यवसायाचा आहे. तर या ठिकाणची 60%पेक्षा अधिक लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये मग कुंभारकाम आहे, सुतारकाम आहे, लोहारकाम आहे, टोपल्या विणणं आहे, इत्यादी प्रकारचे व्यवसायही या ग्रामीण भागामध्ये केले जात असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे मूळ अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असलेली आपल्याला दिसते. चौथं वैशिष्ट्य आहे अनौपचारिकता.
तर पहा, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक संबंधाचा पगडा आहे. प्राथमिक संबंधाला या ठिकाणी महत्त्व आहे. प्राथमिक संबंध म्हणजे समोरासमोरचे संबंध, प्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध. समोरासमोरचे संबंध आहेत, प्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अनौपचारिकता, व्यक्तिगतता आणि समावेशकता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास सापडते. व्यक्तीच्या हितापेक्षा सामुदायिक बांधिलकीला या ठिकाणी महत्त्व दिले जाते आणि त्यामुळेच ग्रामीण समाजामध्ये आपल्याला एकजूटही मोठ्या प्रमाणात दिसते. म्हणजे संबंधामध्ये अनौपचारिकतेला महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलं जातं. पाचवं वैशिष्ट्य आहे सामाजिक एकजिन्सीपणा. तर पहा, ग्रामीण भागामध्ये आपल्याला एकजिन्सीपणा मोठ्या प्रमाणात पाहावयास सापडतो. या ठिकाणचे विचार, वर्तन, पोशाख, कृती अथवा जीवन जगण्याची पद्धती यामध्ये आपल्याला एकजिन्सीपणा पाहावयास सापडतो. परंपरा आणि रूढींचा प्रभाव या ठिकाणच्या वर्तनावर आपल्याला दिसून येतो. गरजेच्या वेळी ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात एकमेकांना, परस्परांना सहकार्य करत असलेले दिसत आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय हस्तक्षेप ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं या ठिकाणच्या ऐक्य भावनेवर, या राजकीय हस्तक्षेपामुळे ऐक्य भावनेवर विपरीत असा परिणाम झालेला दिसतो. परंतु मुळात ग्रामीण भागामध्ये आपल्याला एकजिन्सीपणा मोठ्या प्रमाणात पाहावयास सापडतो. सहावं वैशिष्ट्य आहे कुटुंबाला महत्त्व. ग्रामीण भागातील कुटुंब व्यवस्था जर पाहिली तर या ठिकाणची कुटुंब व्यवस्था समुदायाच्या केंद्रस्थानी आहे. एकेकाळी ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धती किंवा संयुक्त कुटुंब पद्धती पाहावयास सापडत होती. ही पद्धती या ठिकाणचा आधारस्तंभ होती. परंतु आधुनिक कालावधीमध्ये, या अलीकडील कालावधीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचे किंवा संयुक्त कुटुंब पद्धतीचे महत्त्व हळूहळू कमी झाले. एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व जरी कमी झाले असले तरी निर्णय मात्र सर्व सदस्य एकत्रितपणे सध्याही घेत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. सातवं वैशिष्ट्य आहे स्त्रियांचे स्थान. तर पहा, ग्रामीण भागामध्ये अथवा ग्रामीण भाग हा पुरुषप्रधान व्यवस्थेचा भाग आहे आणि त्यामुळे ग्रामीण समुदायामध्ये स्त्रियांना निम्न दर्जा, कनिष्ठ दर्जा दिला जात असलेला दिसतोय. म्हणजे पुरुषापेक्षा हीन दर्जा, निम्न दर्जा, कनिष्ठ दर्जा, दुय्यम दर्जा ग्रामीण स्त्रीला मिळत असलेला आपल्याला दिसतोय. भारतीय परंपरेनुसार ग्रामीण स्त्रियांच्या पतिव्रता असण्याला अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी आहे किंवा स्त्रियांचं ते जन्मजात कर्तव्य या ठिकाणी मानलं जातं. स्त्रियांनी पारंपरिक कर्तव्य पार पाडावीत अशी अपेक्षा ग्रामीण समाज त्यांच्याकडून अपेक्षित करतो. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला समाजात अलिखित स्वरूपाची मान्यताही प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते आणि या बाबीचंच वर्चस्व या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं ग्रामीण भागातील स्त्रियांचं स्थान हे अतिशय निम्न स्वरूपाचं अथवा कनिष्ठ स्वरूपाचं असलेलं दिसतं. आठवं वैशिष्ट्य आहे धर्मश्रद्धा.
तर पहा, ग्रामीण भागामध्ये धार्मिक रीती, विधी, रूढी, प्रथा, परंपरा यांना मोठं स्थान आहे. धार्मिक रीती आणि विधीवरती ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतो, किंवा ग्रामीण भागाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, प्रगती व्हावी, ग्रामीण भागामध्ये समृद्धता यावी, यासाठी या ठिकाणी धार्मिक विधी केले जात आहेत. धर्म, देव आणि धार्मिक परंपरा यावरती ग्रामीण भागाच्या माणसाचा मोठा विश्वास असलेला दिसतोय. यामधून प्रत्येक गावची एक देवता असते. ही जी प्रत्येक गावची देवता आहे तिला ग्रामदेवता असं संबोधलं जातं. आणि मग गावातील प्रत्येक जातीचे लोक या ग्रामदेवतेची उपासना करतायत, पूजा अर्चा करतायत. वर्षातून किमान एकदा तरी गावामध्ये जत्रा किंवा उत्सव साजरा केला जातो. जत्रा असेल, यात्रा असेल, उत्सव असेल, धार्मिक सण असेल, समारंभ असेल, हे साजरे केले जातात. याबरोबरच ग्रामीण भागातील लोक कौटुंबिक देवतेचेही पूजन करत असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे धर्मश्रद्धेला महत्त्वाचं स्थान या ग्रामीण भागामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. 9वा मुद्दा, जो की वैशिष्ट्याचं शेवटचं वैशिष्ट्य आहे या ग्रामीण भागाचं, तो 9वा मुद्दा आहे जाती व्यवस्थेचा पगडा किंवा जाती व्यवस्थेचं वर्चस्व. ग्रामीण समाजाच्या जीवनापासून आपल्याला जाती व्यवस्था वेगळी करता येत नाही. कारण की ग्रामीण भागाची उभारणीच जातीवर आधारित झालेली दिसते. जाती व्यवस्था श्रेणी रचनेवर आधारित आहे. यामध्ये शुद्धता आणि अशुद्धतेच्या कल्पना महत्त्वाच्या आहेत. शुद्धता आणि अशुद्धतेच्या कल्पना या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. या कल्पनेनुसार रूढी आणि धार्मिक कृती ठरवल्या जातात. यानुसारच साधारणतः व्यवसायाचं स्वरूपही निश्चित केलं जातं. विविध जातीमधील परस्पर अवलंबत्व या ठिकाणी बलुतेदारी आपल्याला पाहावयास सापडते. म्हणजेच परंपरेनुसार वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातीकडून सेवा मिळत आहेत. वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातीकडून या ठिकाणी सेवा मिळत आहेत. म्हणजे साधारणतः जातीची एक उतरण, जातीची एक सोपान परंपरा या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहावयास सापडते. व्यक्तीचा दर्जा, व्यक्तीचं कार्य, व्यक्तीचा व्यवसाय, व्यक्तीची ओळख निश्चित करण्याचं काम ग्रामीण भागामधील जात करत असलेली आपल्याला दिसते. म्हणजेच जाती व्यवस्थेचा पगडा अथवा जातीचा पगडा या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतोय. साधारणतः या पद्धतीनं आपल्याला या 9 मुद्द्याच्या आधारे ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये सांगता येत आहेत. आधुनिक कालावधीमध्ये ही जी वैशिष्ट्ये आपण वरती पाहिली, या वैशिष्ट्ये साधारणतः या ग्रामीण भागाची आपल्याला पाहावयास सापडत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील भाग जो की ग्रामीण समुदायाच्या समस्येचा आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.